5 लक्षण असतात, त्या स्त्रिया घराची लक्ष्मी असतात। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ दत्तावतार यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। प्रिय दर्शकांनो, आज पुन्हा तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक कथा घेऊन मी हजर झाली आहे। या कथेमध्ये आपण पाहणार आहोत त्या कोणत्या स्त्रिया असतात ज्यामध्ये हे 5 गुण असतात, आणि ज्या स्त्रियांमध्ये हे 5 गुण असतात अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी समजली जाते। मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन ज्ञानवर्धक माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, आणि आपण आपल्या कथेला सुरुवात करूया। प्रिय दर्शकांनो, खूप पुरातन काळातील गोष्ट आहे। एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं। देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती। सर्व सुख, ऐश्वर्य, आराम त्यांच्या घरात होते। एके दिवशी त्या नवरा बायको मध्ये कुठल्या तरी शिल्लक कारणावरून भांडण झालं, आणि भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पत्नी पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली। पत्नीचे असं उलट-सुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला, आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली, आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली, आणि ती आणखीनच नवऱ्याला उलट-सुलट बोलू लागली। त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होती। नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला, व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली। संध्याकाळची वेळ होती, रात्र होणार होती, आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघते। गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं। रात्र होणारच होती। त्या जंगलामध्ये एका साधूंचा आश्रम होतो। साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री 2 मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे। याचे कारण काय असेल? ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे? हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी या स्त्रीला थांबवून तिला विचारतो। पुढच्या क्षणी साधूंच्या मनात दुसरा विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्री सोबत बोलत आहे। आणि हाच विचार करून तो साधू मध्येच थांबला। ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती। त्यानंतर साधूने विचार केला की ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत, ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील, तिच्या मुलांना सुद्धा मारतील, आणि आता ही माझ्या समोरून चालली आहे। मला हे माहित आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत, आणि हे माहित असूनही जर मी या स्त्रीला थांबवले नाही तर मला या गोष्टींच मोठं पाप लागेल। देवाने विचारल्यावर मी या गोष्टींचा काय उत्तर देणार आहे? मित्रांनो, साधूने विचार केला जे होईल ते होईल, परंतु मी या स्त्रीला नक्कीच थांबवणार आणि हिला वाचवणार। की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे? आणि हाच विचार करून ते साधू त्या स्त्री जवळ पोहोचले आणि विचारलं, तू इतक्या रात्री कुठे चालली आहेस? तुझ्याजवळ हे 2 छोटे छोटे मुलं आहेत, आणि तू इतक्या रात्री या जंगलात चालली आहेस, नक्की तुला कोणता त्रास आहे? नवऱ्यासोबत तुझं काही भांडण झालं आहे का? किंवा आणखीन काही घडलं आहे का? मित्रांनो, साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला घडलेला सर्व प्रकार सांगितला, आणि म्हणाली की मी माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली, आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही, मी माझ्या माहेरी चालली आहे। साधूने तिला समजावलं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील, आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे। त्यामुळे इतका राग करणे तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही।
आणि या रागाच्या भरात तू तुझ्या मुलांना घेऊन इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस. पुढे तुला माहित नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात. ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील, तुला मारतील, तुझ्या मुलांना मारतील. तुला भीती वाटत नाही का? ती स्त्री म्हणाली, हे महात्मा काहीही होऊ दे, परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे. मित्रांनो, साधू तिला खूप समजावत होते, परंतु ती स्त्री साधूचं काही एक ऐकायला तयार नव्हती. तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही, मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघून जा. ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेल. आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो. रात्र खूप जास्त झाली होती. त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती. तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा, मी बाहेरच झोपतो. आणि तसंच झालं. ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्म्यांच्या झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो साधू महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला. बाहेर साधूला मच्छर आणि किडे खूप त्रास देत होते, परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केले आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले. सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली, हे महात्मा, आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं तू कर. मित्रांनो, ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली. आता त्या रस्त्यावर लोकांचे आवक जावक चालू होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणताही प्रकारचा धोका नव्हता. चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोचते आणि जेव्हा ती माहेरी पोचते तेव्हा त्या स्त्रीचे आईवडील पाहतात की आपली मुलगी घरी आली आहे. तिचे दोन्ही मुलं तिच्यासोबत आहेत, परंतु नवरा तिच्यासोबत नाही आहे. तिच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिले तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता. रागाने डोळे लाल झालेली होते. तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे. त्यानंतर वडील मुलीला विचारतात, मुली, काय झालं आहे? तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही? तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का? जे काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग. ती तिच्या वडिलांना सांगते, आमच्यामध्ये भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे. आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही आणि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे. वडील म्हणाले, मुली, तुझं बोलणं तर खरं आहे की तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे. त्याने हे खूपच चुकीचं केलं आहे, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी ही दोन हाताने वाजत असते. तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलच ना? असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयाने तुझ्या कानाखाली मारली असेल. खरं खरं सांग, नक्की काय झालं आहे? परंतु प्रियदर्शकांनो, त्या स्त्रीने तिने जे वाईट साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलले होते ते काहीही सांगितले नाही. ती फक्त हे सांगत होती की माझी काहीच चूक नाही. काहीच चूक नसताना सुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आणि आता मी त्या घरात कधीच जाणार नाही. एक तर मी तुमच्याकडे राहील, नाहीतर मी आत्महत्या करीन. मित्रांनो, वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्याबद्दल बोलत आहे, तेव्हा ते वडील घाबरले. त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखीन काही प्रश्न विचारले तर ही काहीही करू शकते, त्यामुळे सध्या हिला आराम करू दे. त्या दिवशी ती स्त्री आराम करते. पुढचा दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात, परंतु तेव्हा सुद्धा मुलगी वडिलांना काही सांगत नाही. ती असंच सांगत असते की माझी काहीच चूक नाही, नवऱ्याने उगाचच माझ्या कानाखाली मारली आहे.
अशा प्रकारे ती सर्व दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते. मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात, ठीक आहे, तू आता इथे राहू शकतेस. दुसरीकडे काय झालं, त्या स्त्रीचे जे सासू सासरे ते सकाळी उठून पाहतात, त्यांची सुनबाई घरात नसते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारले की आमची सुनबाई कुठे आहे, कुठे गेली आहे, ती आज सकाळपासून घरात दिसत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो, काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे. वडिलांनी विचारलं, भांडण का झालं? मुलाने उत्तर दिलं, बाबा, छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. वडील म्हणाले, जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली? असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचा वागला आहेस. आम्हाला खरं खरं सांग, तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस? तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाबा, मी माझ्या बायकोच्या एक कानाखाली मारली आणि यामुळेच ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. तेव्हा वडिलांनी विचारलं, बेटा, तू कानाखाली का मारलीस? तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, तिने मला खूपच वाईट शब्द बोलले, त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. वडील म्हणाले, बाळा, तू खूप चुकीचा वागला आहेस. तुला माहित नाही का, स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ते घर स्मशाना समान असते. त्या घरामध्ये कुठलेही नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच तू घराच्या लक्ष्मी सोबत खूप चुकीचा वागला आहेस, ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे. तू आता असं कर, तू तुझ्या सासरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये. मला माझ्या सुनबाई शिवाय हे घर चांगलं दिसत नाही. मुलगा म्हणाला, बाबा, ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे, मी तिला कसं घेऊन येऊ? स्त्री ही घराची लक्ष्मी असते, परंतु तिने लक्ष्मी समान कोणतेही काम केलं नाही. ती कुलक्षमी आहे. ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे, मग मी तिला कसं घेऊन येऊ? तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाहीत. बाबा, तुम्हाला माहित नाही, ती कोणाचाही मानसन्मान ठेवत नाही. ती तुमचा सुद्धा मानसन्मान ठेवत नाही. ती तुमची सेवा करत नाही. जर माझा एखादा मित्र घरी आला तर ती चिडचिड करू लागते. एका स्त्रीचे हे कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्यांचा आदर्श सन्मान करावा, त्यांना चहा पाणी विचारावं. परंतु बाबा, असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाहीत. मग मी तिला लक्ष्मी कसे मानू? बाबा, तुम्हाला हे सुद्धा माहित नाही. एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता. तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता, परंतु हिने आतून दरवाजा बंद केला. बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता, परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही. बाबा, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला कधी भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये. तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात नीच काम कोणते असेल, तर ते आहे भीक मागणे. भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही, परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्यांच्यापेक्षाही तुच्छ असतो. आणि म्हणून माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीची कोणतेही गुण दिसत नाहीत. मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ? तेव्हा वडील त्या मुलाला समजावतात, बाळा, तुला समजणार नाही. तू आज अज्ञानासारखा बोलत आहेस. मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण नाहीत. ती तुला भेटायला येणाऱ्यांचा किंवा भीक मागायला येणाऱ्यांचा कोणताही मानसन्मान ठेवत नाही. तुला वाईट शब्द बोलत असते, हे मी मानतो. तू खोटं बोलत नाहीस. परंतु पतीचं कर्तव्य हे असते की जर पत्नी वाईट शब्द बोलत असेल तर नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं. जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल, चुकीचा मार्ग अवलंबत असेल, कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल, नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल,
तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं, तिच्यामधील अज्ञान दूर करावं, तिच्यामध्ये ज्ञान भरावे हे काम नवऱ्याचं असतं. परंतु तू काय केलंस, तिच्या कानाखाली मारली, परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस. तू हे खूप चुकीचे केले आहे. माझा हा आदेश आहे की तू तुझ्या सासूरवाडीला जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन ये. मित्रांनो, वडिलांनी समजावल्यानंतर मुलगा म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही. माझं आणि तिचं अजिबात जमणार नाही. वडील म्हणाले, बेटा, पुन्हा तू तसंच अज्ञानासारखं बोलत आहेस. तू आधी तिला घेऊन तरी ये, मी तिला समजावून सांगेन. आणि तू सुद्धा तिला समजावून सांग. आपण पाहूच ती चांगल्या मार्गावर कशी येत नाही. वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीच्या दिशेने निघतो. तो त्याच रस्त्याने चालला होता. त्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती. तोच जंगलाचा मार्ग होता. जेव्हा तो त्या मार्गाने चालत होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यात पडलेली आहे. आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूपच भीती वाटली. त्यांनी विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना? कोणता अपघात तर झाला नसेल ना? माझ्या मुलीची ही चप्पल इथे कशी पडली? तो खूपच घाबरला, परंतु त्याने हिम्मत एकवटली आणि तो पुन्हा त्यांच्या मार्गाला लागला. आणि तो जेव्हा त्यांच्या सासूरवाडीला पोहोचला तेव्हा सासूरवडला त्यांची बायको मुलांसोबत बसलेली होती. जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आले आहेत, तुम्ही त्यांच्या जवळ जा. मुलं तर त्यांच्या बाबाजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली. सासूरवाडीला आल्यामुळे सासू आणि सासरा जावयांची खूपच चांगली खातेरदारी करतात. ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोरासमोर बसवतात आणि विचारतात, जावई, तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलीत? आमच्या मुलीची काही चूक नसताना सुद्धा तुम्ही हिच्या कानाखाली का मारली आहे? हे असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागले नाही, परंतु फक्त थोडासा राग होता आणि त्यांच्यातच त्यांनी माझ्या कानाखाली मारली आहे. तुम्ही असं का केलं? तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला, हे बघा बाबा, तुमची मुलगी तर तिचे दोष काही सांगणार नाही. ती फक्त माझेच दोष सांगेन, हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु जे काही झालं आहे त्यामध्ये तिची चूक आहे. तेव्हा सासू म्हणाली, हो बेटा, आम्हाला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे. जे काही घडलं होतं, जावयाने त्याच्या सासू आणि सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूपच वाईट शब्द बोलले. आणि जेव्हा हिला मला असे उलट-सुलट शब्द बोलत होती तेव्हा मला खूपच राग आला आणि मी तिच्या कानाखाली लगावली. आता बाबा, तुम्हीच सांगा. असं म्हणतात की स्त्री ही घराची लक्ष्मी असते. आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, त्याला वाईट बोलत असेल, तेव्हा यापेक्षा वाईट अशी गोष्ट कोणती असेल? आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. जेव्हा वडील त्यांच्या मुलींचं हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात, बेटी, तू असंच केलं आहेस का? तू आमच्या सोबत खोटे बोलली आहेस का? तू तुझ्या नवऱ्याला वाईट बोल शब्द बोलली आहेस का? वडिलांचे बोलणे ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी राहिली. तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते म्हणाले, तू आता कोणाची तरी पत्नी आहेस. तू आमची मुलगी तर आहेस, परंतु त्याआधी तू कोणाची पत्नी आहेस? पत्नी सोबत तू आता आई सुद्धा बनली आहेस. तुला 2 मुलं आहेत. तू तुझं पत्नीचे कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस. त्याचबरोबर आईचे कर्तव्य सुद्धा तू पार पाडत नाहीस.
तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस. तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही का? माहेरी निघून येताना तू तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का? चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा. मित्रांनो, तेव्हा ती मुलगी म्हणू लागली की बाबा मी मरू शकते, परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही. तेव्हा वडिलांनी समजावलं, बेटी तू अज्ञानी आहेस. तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल. यामध्ये माझं नुकसान काहीच नाही. माझं जे काम होतं ते मी केलं आहे. तुझं लग्न लावून दिले आहे. तू जर आमच्याकडे राहत असशील तर असं किती दिवस राहणार आहेस? जरा विचार कर. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तू इथे राहू शकतेस, परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही, कारण आता आम्ही म्हातारी झालो आहोत. कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ हे आम्हालाच माहीत नाही. आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला माहीत नाही. असं होऊ शकतं की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात. आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारली या गोष्टीचं दुःख होत आहे. यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि वहिनी तुला काहीही बोलतील, तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल. आणि म्हणून आमचं बोलणं ऐक, कारण मुलीचं घर असतं ते सासरच असतं. मुलींसाठी स्वर्ग म्हणजे सासरच आहे. आमच्यासाठी तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या सासरी जा. ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो, ज्या स्त्रीची मुलं सुखी असतात, ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात आणि तेव्हा अशा स्त्रीसाठी तेच घर स्वर्ग असते. अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजावून सांगितले की नवरा बायकोमध्ये थोडे फार भांडण हे होतच असते, परंतु अशा प्रकारे राग करू नकोस. तू नवऱ्याला उलटून सुद्धा बोलू नकोस, ज्यामुळे नाईलाजाने नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागेल. त्यामुळे आधी स्वतःला सुधार, त्यानंतर दुसऱ्यांना सुधारण्याची वार्ता कर. असं म्हणतात ना की स्वतः सुधरा मग जग सुधरेल. म्हणून बेटा आमचं हे बोलणं लक्षात ठेव. जर तुला सुखी राहायचं असेल तर तू तुझ्या नवऱ्याची सेवा कर. तुझ्या संसारासोबतच मुलांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण कर. हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल. वडिलांनी असे समजावल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी ती वडिलांकडे मागू लागते. तेव्हा वडील म्हणतात, आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग. मित्रांनो, ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणती, माझ्यामध्ये अज्ञान होतं. मला तर हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते, परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त एक वडील जिवंत असेपर्यंतच वडिलांच्या घरी राहू शकते. लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासरी असतं. मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलीचं बोलणं ऐकून तिचे आईवडील खुश होतात व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयांचा आणि मुलींचा निरोप घेतात. सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलासोबत त्यांच्या घराच्या मार्गाने जात असतो. तो त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता. पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो, इथे आपल्या मुलांची चप्पल सापडली, मला खूपच भीती वाटली होती. असं का झालं? तू रात्री कुठे राहिली होतीस? तेव्हा ती पत्नी म्हणते, स्वामी, जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एक साधू महाराजांनी मला थांबवले आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला निघायला लागली. तेव्हा साधने मला सांगितलं की बेटा, जेव्हा तू कधी तुझ्या माहेरून सासरी परत येशील तेव्हा मला भेटून जा. तेव्हा नवरा म्हणाला, ठीक आहे, चल आपण त्या महात्माला भेटून जाऊया.
कारण तू आश्रम तर आपल्याला रस्त्यातच भेटणार आहे. पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्म्यांच्या आश्रमात पोहोचला. तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते. महात्माने त्या स्त्रीला पाहिलं जी स्त्री रात्री त्याच्या आश्रमात थांबली होती. तेव्हा साधू म्हणाला, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी स्नान आणि पूजा आटपून तुम्हाला भेटायला येतो. मित्रांनो, हे महात्मा स्थान पूजा पाठ करतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोहोचतात. त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात. त्यानंतर ते म्हणतात, मुली, त्या दिवशी मी तुला समजवले होते, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख असेल तर ते सासर आहे, आणि आज तू पुन्हा परत आली आहेस. ती स्त्री महात्माजवळ क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागाने मी माझ्या माहेरी निघून गेले होते. परंतु आज मला समजलं, तुम्ही खरं म्हणत होता की स्त्रीसाठी सर्वात मोठा सुख असेल तर ते सासर आहे. तेव्हा महात्मा समजावतात आणि सांगतात, बेटी, मी तुला 5 गोष्टी सांगतो आणि या 5 गोष्टी तू तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेव. या 5 लक्षणांच्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजले जाते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो. स्त्रीने विचारले, हे महात्मा, त्या 5 लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात? तेव्हा ते साधू म्हणतात, पहिलं लक्षण, जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते, पूजापाठ करते आणि पूजापाठ झाल्यानंतर तिच्या घरातील कामे करते, मुलाबाळांची काळजी घेते, मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते, अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरांमध्ये कधीच गरिबी राहत नाही. दुसरे लक्षण सांगताना ते साधू म्हणतात की जी स्त्री तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, तिच्या घराची, मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते, अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते. आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची, घरातील, संसाराची, मुलाबाळांची काळजी घेत नाही तर अशा स्त्रीवर लक्ष्मी वृष्ट होते. तिसरे लक्षण हे असायला हवे की स्त्रीने तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलू नये. जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच उलट बोलत नाही, नवऱ्याचा नेहमी सन्मान करत असते, सासू सासरांना सुद्धा कधीही उलट बोलत नाही, त्यांचा सन्मान ठेवत असते, त्यांची इज्जत ठेवत असते, तर अशी स्त्री सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते. आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईट बोलत असते, अशी स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही. अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा नेहमी अपमानित होत असते. चौथे लक्षण हे आहे, जी स्त्री घरी आलेल्या अतिथींचा मानसन्मान ठेवते, भिकाऱ्यांना भिक्षा देते, अशी श्री लक्ष्मी स्वरूप मानली जाते. पोरी, ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथींचा सन्मान ठेवत नाहीत, भिकाऱ्यांना भिक्षा देत नाहीत, अशा घरांमध्ये लक्ष्मी कधीच येत नाही. त्यानंतर त्या साधूने 5वे लक्षणे सांगितले की जी स्त्री घरामध्ये पूजापाठ करते, घरातील सदस्यांच्या आरोग्याची प्रार्थना करते, कुणाच्याही आरोग्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेते, प्रसन्नतेने भोजन बनवते, अशा घरावर माता अन्नपूर्णेचा नेहमी आशीर्वाद राहतो. घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता जाणवत नाही. अशा प्रकारे साधूने लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचे 5 लक्षणे त्या स्त्रीला सांगतात. ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांना क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, तुम्ही स्त्रिया याबद्दल जे 5 लक्षणे सांगितले आहेत ते आजपासून माझ्यामध्ये नक्कीच अंमलात आणीन. मी सुद्धा घरी जाऊन माझे कर्तव्य नक्कीच निभावेन. मी माझ्या घराचे, माझ्या पतीचे, माझ्या संसाराचे, आलेल्या अतिथींची सेवा करेल, भिकाऱ्यांना भिक्षा देईल, सकाळी लवकर उठून घराची साफसफाई ठेवीन आणि मुलांची सुद्धा चांगली काळजी घेईन. मित्रांनो, साधू महात्मा खूपच आनंदी होतात. त्या जोडप्यांना आशीर्वाद देतात आणि त्यानंतर साधू महात्म्यांचा निरोप घेऊन ती स्त्री तिच्या नवऱ्यासोबत सासरी जाते.
घरी जाऊन साधू महाराजांनी सांगितलेल्या 5 गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आचरण करते आणि सुखासमाधानाने आपल्या संसाराला सुरुवात करते। मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक कथेसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री कृष्णाय नमः।